यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित आता हा स्नेह मेळावा 1984 साली स्थापन झालेल्या या होमिओपॅथिक कॉलेजमध्ये प्रत्येकाने 6 वर्ष अध्यापन केलेलं आहे आणि त्यानंतर आज बऱ्याच वर्षानंतर सगळेच मित्रमंडळी एका स्नेहसंमेलनासाठी एकत्र जमले आहेत. अगदी थोड्याच वेळात आपण या स्नेह मेळाव्यात सुरुवात करणार आहोत. या स्नेह मेळाव्याचा उद्देश फक्त गाठीभेटी एकाच नसून याच्या पुढच्या जीवनात सुद्धा सर्व मित्रांनी एकत्र राहावं, एकमेकांची खुशाली कळावी आणि या कॉलेजच्या आठवणी अशाच ताज्या राहाव्या यासाठी हा स्नेह मेळावा आपण आयोजित करतो आणि याच्या पुढे सुद्धा आपण आयोजित करत राहणार आहोत. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांची पुन्हा नव्याने ओळख, गुरुजनांचा सन्मान, काही सांस्कृतिक कार्यक्रम, काही फनी गेम्स आणि त्याचबरोबर पुढील गेट टुगेदर संघटनेची बैठक सुद्धा होणार आहे. यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेज
सप्टेंबर 1984 साली जेव्हा पहिलं भाषण डॉक्टर जिरगे सरांनी केलं, 2 सप्टेंबरपासून मी लेक्चर घ्यायला लागलो कॉलेजला. तर त्यानंतर कॉलेजची भरभराट झाली. त्याचं मेन कारण आपले चेअरमन साहेब श्रीपतरावजी, दुसरे शशिकांत जाधव, तिसरे शशिकांत पिंगळे सर, या तिघांनी इतकं दिवस रात्र काम केलं की कॉलेजला परवानग्या वगैरे मिळणं हे सगळी कामं पटापट होत गेली आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज म्हणून फेमस. जे मान्यवर डॉक्टर आहेत ते घडवण्याचं काम सुद्धा या महाविद्यालयाने केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या महाविद्यालयासाठी. बऱ्याच दिवसानंतर असा योग जुळून येतो ज्या दिवशी डॉक्टर नंदकुमार शेटे सर गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांचा सत्कार गोल्ड मेडलिस्ट असलेली बॅच डॉक्टर श्याम पावशेंची 1996 ची ही सर्वात जास्त रेडी.